सर, हमारे चैनल पे आपका स्वागत है। और आप एक तरुण नौजवान हैं और ये खामखेडे के सरपंच आहे. तो कितने वर्ष झाले सर आपल्या कार्यकाळाला आणि सदस्यांची संख्या किती आहे आणि महिला आणि पुरुष किती आहे आणि गावची लोकसंख्या किती आहे? तर गावची लोकसंख्या आहे आमची 1317. त्याच्यानंतर आमच्या महिला सदस्य 4, पुरुष 3. ग्रुप ग्रामपंचायत आमची खामखेडा 2 खेडा. आमच्या गावामध्ये आतापर्यंत झालेली कामासंदर्भात म्हटलं तर MRGS-मधून भरपूर काही कामं झालेली आहे. जसं की विहिरी झालेली आहे आमच्या गावामध्ये 65, हायस्ट रेकॉर्ड छोटं गाव असताना सुद्धा. त्याच्यानंतर मोहगुणी झालेले आहे 27, गायगोटे झालेले आहे आमच्यावाले जवळपास 47. आतापर्यंत MRGS-मधनंच आपण जे रस्ता केलेला आहे प्युअर ब्लॉक, जे मंदिराच्या चौबाजूने प्युअर ब्लॉक केलेला आहे. त्याच्यानंतर आमच्या गावासाठी एक केंद्राची स्कीम म्हणून एक FPC तयार केलेली आहे आम्ही. म्हणजे आपली जी शेतकरी उत्पादक कंपनी असते केंद्राकडून आम्ही 3,35,00,000चा प्रोजेक्ट तयार केला गावाच्या सुविधेसाठी. त्याच्यानंतर असा विषय ते पशुखाद्य निर्माण करणारे आम्ही त्या FPC मध्ये ग्राम आधार म्हणून आम्ही FPC तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये आता जवळपास आमचं 70% काम पूर्ण झालेले आहे. तर 70% कामामध्ये त्याच्यानंतर आम्ही जे ते पशुखाद्य कॅटल फीड त्याच्यात तयार करणार आणि गावातल्या मुलाला माणसाला रोजगार देणार, जोडधंदे पण देणार. सर, आपल्या गावात शाळे किती आहे आणि आपले ग्रामपंचायत जनतेने सांगितली की नवीन ग्रामपंचायतचं लोकार्पण होणार आहे. कधी होणार आहे, कोणाच्या हस्ते होणार ते? सर, आम्हाला ती मंजूर केलेली बागडे नानाच्या कृतीचं नाव आम्हाला ती भेटलेली आहे आणि आम्ही बागडे नानाच्या हस्तेच तिला लोकार्पण सोहळा आणि जंगी मोठ्या जल्लोषात करणार आहे. सर, आपलं शिक्षण झालेलं आहे का? हो, माझं 12वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे. जनतेचे तुम्ही जे कामं केले, जनते संतुष्ट आहे का तुमच्या कामाशी? हो, संतुष्ट आहे, खूप संतुष्ट आहे. तुमचं नाव सांगा आणि जे आपल्या गावातला पत्ता आणि ग्रामपंचायतचं नाव सांगा. माझं नाव गणेश विश्वनाथ मोठे, ग्रामपंचायत खामखेडा 2 खेडा, ग्रुप ग्रामपंचायत आहे, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. सर, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आणि जे खामखेडा ग्रामपंचायत आहे, सरपंचला 4 वर्ष झालेले कार्यकाल, काय काय काम केले, आपण संतुष्ट आहे का? आणि जे घरकुलची स्कीम होती पंतप्रधानकडून, तर तुम्हाला आतापर्यंत त्याचा लाभ मिळाले का? त्याच्यात असं आहे सर, 5 वर्ष झाले सरपंच होऊन त्यांना. आता म्हणजे 5 वर्ष चालू संपन्न त्यांचं. तरी 5 वर्षामध्ये आपलं रोजगार हमी योजनेची विहीर ही पण दिली मला त्यांनी. आणि जवळजवळ 10 ते 12 वर्षापासून मला घरकुलाची अपेक्षा होती. तेव्हापासून मला हे घरकुल भेटलं नाही. तर 2024-25 या सालामध्ये मला 90 दिवसाचं टार्गेट होतं का या काळाच्या आत घर बांधण्यात यावं म्हणून तुमचं. तर मी 90 दिवसाच्या आतच सर्व काम पूर्ण ओके केलं. आणि 1,57,000 काहीतरी अपेक्षा होती ना, त्याच दिवशी आपलं मुख्यमंत्र्यांनी 50,000ची घोषणा केली आणि मला आतापर्यंत 1,15,000 भेटले. त्याच्यात 5,000ची डिप्रेशन शेवटचा हप्ता. तर असं आशा असल्यामुळे 50,000ची, त्यामुळं तो 5,000चा हप्ता मी थांबवून ठेवला. तुम्ही संतुष्ट आहे का सरपंच काम जे कार्य केले सरपंचने? हो, संतोष आहे. संतुष्ट आहेत ना? हो, काय नाव आहे आपलं? सरपंच. तुम्ही जन्मापासून राहत का ते? जन्मापासून. काय करता तुम्ही? माझं खामखेडाचे. काय करता तुम्ही? शेती उद्योग. काय नाव आहे आपलं? अशोक पारुबा लहिंगे. तर आपण इथे खामगाव खेडेचे ग्रामपंचायतमध्ये राहते. काय नाव आहे आपलं? आणि आतापर्यंत ग्रामपंचायतकडून जे लाभ मिळते जनतेला, आपल्याला काय काय लाभ मिळालेले आहे ग्रामपंचायतकडून? माझं नाव राजू नारायण मुठे आणि विहीर भेटलेली आहे मला आणि सगळं व्यवस्थित चालू आहे. सरपंच कार्यकाल 4-5 वर्षाचा पूर्ण होत आहे आता. तो चांगलं काम केलंय का सरपंचने? चांगलं केलं. तुम्ही संतुष्ट आहे? नाही, राजू नारायण. संतुष्ट आहे का तुम्ही? समाधानी आहे का तुम्ही? राहायला कुठे तुम्ही? इथे पलीकडे जन्मापासून राहते का? काय करता? शेती करता का? शेती करतो. काय नंबर 8ला नोंद आहे. तर ते नंबर 8 आपल्याकडं कम्प्युटरला आहे सेव्ह. तर ऑपरेटरकडे आपण काढून तुम्हाला तो देऊन टाकतो. ग्रामसेवक साहेब, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत, अभिनंदन आहे. आणि जे आता आपण म्हटले की नमुना नंबर 9, ते काय नमुना नंबर 9 असते त्याच्याबद्दल? नमुना नंबर 9 म्हणजे कर रजिस्टर असतं ते. आणि जे आपल्या गावामध्ये घर असतात पूर्ण, त्याचे प्रत्येकाचं नाव असतं आणि त्याचा आपण कर आकारणी त्याच्यावर करतो आणि ती एक कराचं रजिस्टर आहे.
ते हे बहिणी आलेले आहेत त्यांचं काय काम आहे यांचं? यांचं नमुना नंबर 8 त्याच संदर्भात यांच्या गावामध्ये नमुना नंबर 8 आहे. त्यांचं घर असल्यामुळे आपल्याकडे आपण त्यांना कर आकारणी करतो. तर ते कर आकारणीच्या याच्यातून नमुना नंबर 8 मधून आपण त्यांना एक उतारा देत असतो. तर त्या उतारा मागणीसाठी आपल्याकडे आलेले आहे. ग्रामसेवक साहेब, पहिल्यांदा तर आपलं नाव सांगा आणि आपल्याला खामखेड्यामध्ये किती वर्षापासून आपण कार्यरत आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या. माझं नाव अशोक बापूराव कोळी. मी गेल्या म्हणजे 2022 मे महिन्यामध्ये इथं आलेलो आहे आणि इथं आल्यापासून मी इथं कार्यरत आहे. तर पहिल्या वर्षामध्ये 2022 मध्ये या ठिकाणी पंचायत समितीच्या निधीमधून एक आमच्या समोर जे इथं पेवर ब्लॉक दिसतात ते पेवर ब्लॉकचं काम माझ्याच हातावर झालेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी योजना जी आहे ती 25-15. त्याच्यानंतर अशा योजनेतून आमची ग्रामपंचायतचं नवीन कार्यालय झालेलं आहे. तर ते आता या वर्षामध्ये पूर्णत्वास आलेलं आहे. त्यानंतर आमच्याकडं एक पेवर ब्लॉकचं 10 लाखाचं काम महाराष्ट्र रोजगार हमी योजनेमधून झालेलं आहे. ते पूर्ण आम्ही या पाठीमागच्या बाजूने तो रोड केलेला आहे आणि तो रोड आम्ही महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेमध्ये ग्रामपंचायतचं काम भेटलेले 25-15 मधून नानाच्या हस्ते भेटलेले आहे आणि याचं लोकार्पण जे 16 करणे आम्हाला आपण भव्य दिव्य नानाच्या हस्ते करणे आम्हाला. त्याच्यानंतर आमच्या गावात सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आम्हाला नेटवर्कची समस्या आहे. आम्हाला एक टावरची आवश्यकता आहे. ते टावरचं काम झाले तर बरं. शासनाकडून मागणी केलेली आहे का आपण? हो, भरपूर वेळेस केली. तर काय आश्वासन मिळालं तुम्हाला? आम्हाला नाही भेटले. हो, होईल असे आश्वासन भेटले फक्त. तुम्ही तर म्हटलं की तुमचे 4-5 वर्षाचा कार्यकाल झाला सरपंच होऊन, ते असं आतापर्यंत काऊन नाही झालं? ते नाही, आतापर्यंत आम्ही टावरची मागणी सातत्याने जिओकडे केलेली आहे. जिओचंच नेटवर्क आहे इथं आम्हाला. म्हणजे BSNLच्या आजूबाजूला झालेले ते कंटिन्यू बंद असतात. दोन्ही गावाला साईडनं याचे BSNLचे टावर झाले पण ते बंद असतात कंटिन्यू.